श्री स्वामी समर्थ. लहानपणी शुभम करोती म्हणताना आपण काही स्तोत्रे श्लोक म्हणत असू. आपल्या ऋषीमुनींनी तपसाधना करून अनेक स्तोत्रे स्तवने सिद्ध केली आहेत. त्यातील काही आपल्याला नित्य पठणात असतात, तर काही तात्कालीन कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात. या स्तोत्रांमध्ये बीजमंत्र सामावलेले असतात व त्यांचे जमेल तसे पठण निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणते. आपल्या विचारात, प्रारब्धात विचार सात्विक व्हायला लागले की हातून चुका कमी घडू लागतात. मन जे आपले प्रारब्ध घडवते ते आपल्या ताब्यात येऊ लागते. सगळ्यात ओढाळ मनासारखे काहीच नाही. आजच्या पिढीला व पुढच्या मोठे होऊ घातलेल्या पिढीला मनावर ताबा मिळवण्यासाठी खूप गरज आहे. पुढची पिढी दहशतवादी विचारांची बनायला नको, म्हणून हे स्तोत्रमंत्र आपण नक्कीच आपल्या जीवनात आचरायला हवे. तर आज आपण बघणार आहोत नित्य श्लोक. तर पहिला श्लोक आहे की जेव्हा आपण अंथरुणामधून उठतो तेव्हा हा श्लोक म्हणायचा आहे. श्लोक असा आहे: कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुलेत गोविंद, प्रभाते करदर्शनम. जेव्हा आपण अंथरुणातून उठून जमिनीवर पाय ठेवत असतो तेव्हा हा श्लोक म्हणायचा आहे. समुद्र वसने देवी, पर्वत स्तनमंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्श क्षमस्व मे. जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा हा श्लोक म्हणायचा आहे. गंगेच यमुनेचे गोदावरी सरस्वती, नर्मदे सिंधू कावेरी जलैस्मिन सान्निधी कुरु. मंत्रस्नान: अपवित्र पवित्रावो सार्ववस्तांगतो पिवा, यमरेत पुंडरीकाक्ष सभ्याया भरंत शुची. आपण जेव्हा प्रदक्षिणा घालतो तेव्हा हा श्लोक म्हणायचा आहे. यानी काचिनी पापिनी जन्मांतर कृतानी च, तानी तानी विशंती प्रदक्षिणम पदे पदे. जेव्हा आपण तीर्थ घेतो तेव्हा हा श्लोक म्हणायचा असतो. अकाल मृत्यू हरण, सर्व व्याधी निवारण, समस्त दुर्पशनम विष्णू पदोदम शुभम, विष्णू पदोदम जठरे धराम्यहम. औषध घेण्यापूर्वी हा श्लोक म्हणायचा आहे. शरीरे जर्जरीभूते व्याधिग्रते कळेवरे, औषधी जानवी तोयम वैद्यो नारायणो हरी. देवाला प्रार्थना करताना आपल्याला हा श्लोक म्हणायचा आहे. अपराध सहस्रनी क्रियन्ते अहिर्निशम, दासोयात आयमिथिमा मत्व क्षमस्वे परमेश्वरम, पापोहम पापकर्माहम पापम पापत्मम पापसंभवम, त्राहिं मां कृपया देव शरणागतवत्सलम. देवापुढे दिवा लावताना म्हणायचा श्लोक. दीपज्योती परब्रह्म, दीपेन सर्वतमोप, दीपेन साध्यते दीपा, संध्यादीप नमोस्तुते. प्रवास सुखकर होण्यासाठी म्हणायचा श्लोक. कुंकुमातिं वर्णायं कुंकुदेवं धवलाय च, विष्णुवाहन नमस्तुभ्यं पक्षीराजते मम. अश्वस्थ वृक्षाला प्रदक्षिणा करताना म्हणायचा श्लोक. मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे, अग्रतः शिवरूपाय अश्वस्था नमो नमः. रात्री झोपण्यापूर्वी म्हणायचा श्लोक. रामस्कंद हनुमंतेय वैनंतेय वृकोदर, शयनेय स्मरे नित्यं दुःस्वप्नं तस्य नैति. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.